पाहिलं ना दादा, तुझ्या धाकट्या भावाची तुला काळजी करायची काहीही गरज नाहीये. खूप सुखात आहे. खरं आहे महेश. सिद्धूच्या वाट्याला जितकी संकट येतात ना, त्याच्यापेक्षा दुप्पट ताकदीने तो पुन्हा उभा राहतो. खरंय. हे बघून खरंच हायसं वाटलं रे. माझं एक काम करशील, हे पैसे त्याला दे. कधी कुठे याची गरज पडेल सांगता यायचं नाही, आणि आत्ताच्या परिस्थितीत तर त्याला खूप गरज यायची. प्लीज. हा, सॉरी दादा. म्हणजे म्हणजे सिद्धू हे पैसे घेणार नाही. सिद्धू किती मानी आहे मी तुला सांगायला नको दादा. म्हणजे मी प्रयत्न करेन, पण दादा सिद्धू आता कुठेतरी कष्टाने स्वतःच्या पायावरती उभा राहतोय रे. मग आपण त्याला हे असं, मग निदान त्याची खुशाली तरी वेळोवेळी कळवच. ते करू शकतो मी. काळजी घे त्याची. हो हो दादा, टेन्शन नको घेऊ, मी आहे. बाय बाय बाय. तुम्ही नाही नाही, भास होतोय मला. हे इकडे कसे येतील? हे तर तुरुंगात. तुम्ही खरंच आलाय? नाही 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 नाही, तुम्ही जर खरंच आलाय ना, तर मला चिमटा काढा. असं काय करतेस तू? तुला चिमटा काढला ना तर दुखेल तुला. नाही, मी तरच विश्वास ठेवेन. काढा चिमटा, काढा म्हटलं ना. तुम्ही खरंच, पण तुम्ही खरंच आलात? तुम्ही तुरुंगातून घरी परत आलात? तू थांब आता इथे, मीच जाऊन रुमाल आणि तेल घेऊन येते. थांब. बरं वाटतंय? हो, थँक्यू सो मच जानू. तुझ्या क्विक थिंकिंगमुळे सगळं होऊ शकलं. विचार कर, जर 2 दिवसाआधी तू निघून गेली असतीस तर माझं काय झालं असतं? मी या घरात इतके दिवस का राहते? माझं आयुष्य नक्की कुठल्या दिशेने जातंय? नक्की कुणासाठी जगतेय? मला काहीच कळत नाहीये. मी जिवंत आहे ही गोष्ट मी माझ्या आई बाबांना सांगू शकत नाहीये. त्यांना तर माहीतच नाहीये त्यांची मुलगी जिवंत आहे ते. खूपदा असं वाटतं त्यांना जाऊन भेटावं, त्यांना सांगावं मी जिवंत आहे, पण नाही जाऊ शकत. त्या जयंतचं सतत तिथे येणं जाणं सुरू आहे. त्याच्यामुळे मला असं लपून राहावं लागतंय. कधी कधी तर हा प्रश्न पडायचा की माझ्या असण्याने कुणाला फरक पडतो का? पण आता माझ्या असण्याने कोणाला तरी आधार मिळालाय. हे ऐकून खरंच बरं वाटलं. तू आराम कर, मी आहे. जानू, मला बरं करता करता तुझा पण आत्मविश्वास परत येतोय हे जाणवतंय मला. कारण प्रत्येक माणसाला आपण कुणाच्या तरी उपयोगी पडतोय हे फिलिंग खूप महत्वाचं असतं. आणि तुझ्यातला हा बदल बघण्यासाठी मी 1000 वेळा ताप सहन करायला तयार आहे.
काय रे, हे काय करतोयस? हे सगळं सामान टेम्पोत का ठेवतोयस तू? ते रामनाथ साहेबांनी सांगितले आजपासून गॅरेज बंद आहे, त्यामुळे सामान टेम्पोत भरतोय. गॅरेज बंद असं म्हणाले? काय अचानक काय झालं? ते काय माहित नाही, म्हणाले सामान भरा, आज गॅरेज बंद आहे, एवढंच म्हणाले. देवा, असं का करतोयस रे? एक एक जवळचा माणूस इतकं दूर का नेतोयस? साहेब, त्याआधी जानू, श्रीकांतराव, देवा, पुरे रे आता, पुरे.